बजरंग दलाकडून देशातील विविध समस्यांवर कठोर कारवाईची मागणी. तेल्हारात निवेदन सादर. बजरंग दल विदर्भ प्रांताच्या वतीने देशातील वाढत्या सामाजिक व सुरक्षाविषयक समस्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत तेल्हारा येथे प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. यावेळी तहसीलदार महेश रामगुंडे तसेच पोलीस स्टेशनचे एएसआय राजेश शिंगळे यांना निवेदन देण्यात आलं व घोषणाबाजी करण्यात आली. निवेदनात अवैध कत्तल, सार्वजनिक व सरकारी जमिनीवरील अतिक्रमण तसेच समाजात तणाव निर्माण करणाऱ्या घटनांबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. देशातील विविध भागांमध्ये वनभूमी, रेल्वे व सैन्याच्या सुरक्षित क्षेत्रांवर अतिक्रमण होत असल्याने राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच अन्नपदार्थांमध्ये भेसळ करून नागरिकांच्या धार्मिक भावना व आरोग्याशी खेळ होत असल्याचाही आरोप करण्यात आला. त्याशिवाय महिलांवरील अत्याचार व सामाजिक शोषणाच्या घटनांकडे लक्ष वेधत अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष सुरक्षा यंत्रणा उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रविरोधी व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटकांवर त्वरित व कठोर कारवाई करावी तसेच अवैध कत्तलखाने बंद करून संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. या प्रसंगी राहुलजी शृंगारकर, विश्व हिंदू परिषद उपाध्यक्ष अकोला जिल्हा ग्रामीण, निलेश खेटे, बजरंग दल अकोला जिल्हा ग्रामीण सहसंयोजक मयूर मलिये, मनोहर चितलांगे, विश्व हिंदू परिषद अध्यक्ष तेल्हारा नगर व अकोला जिल्हा गोरक्षक ऋतिक मानकर, बजरंग दल तेल्हारा संयोजक अनिल अवचार, तेल्हारा गोरक्षक प्रमुख संतोष मेश्राम, तेल्हारा प्रखंड सहमंत्री आकाश पिवाल, बजरंग दल तेल्हारा प्रखंड सहसंयोजक यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. DCN न्यूज करिता मुख्य संपादक संदीप सोळंकेसह संपादक सागर खराटे.